हॅलो रोहन, वेलकम टू कॅपिट्यूडचे कॅपिटल ऑफ लर्निंग. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या कॅपिट्यूडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. की अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलं आहे. बघा, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीसाठी रिसेंटली बऱ्याच नंबर ऑफ वेकन्सीज आपल्याकडे प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. MMRDAसाठी आता ज्या ऑफिशियल वेबसाईटच्या पेजवरती तुम्ही पाहत असाल तर त्यावरती एक नवीन तुमचा जो अपडेट आहे, सर्व पोस्टसाठी एक नवीन जो आहे सिलेबस आपल्याकडे अपडेट करण्यात आलेला आहे. आणि हा जो सिलेबस आहे आपल्याकडे टेक्निकलचा सिलेबस हा सर्वांसाठी लागू होत आहे. याची जी ऑफिशियल लिंक आहे तुम्हाला ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ॲक्सेस करू शकता. आता या सिलेबसमध्ये काय एक्झाम पॅटर्न बदललेला आहे का किंवा कुठल्या पद्धतीचे चेंजेस हे झालेले आहेत याबाबतची संपूर्ण माहिती मी आजच्या सेशनमध्ये देतो आहे. पण सेशनला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर चॅनलला आज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन आणि टाईमली अपडेट जे आहे ते पाहावयास मिळेल. ठीक आहे. आता हा जो नवीन अभ्यासक्रम जो आलेला आहे यामध्ये कुठले कुठले चेंजेस आहेत त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पण सोबतच तुम्ही जर प्रश्न कशा प्रकारचे येतात ज्यामध्ये आपल्याकडे बेसिक नॉन टेकमध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीमध्ये या सेक्शनमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात याचा व्हिडिओ नसेल पाहिला तर तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. GKची तयारी कशी करावी, सोबतच त्याचा जो सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न कसा राहणार आहे याबाबतचा सुद्धाच मी डेडिकेटेड सेशन तुम्हाला दिलेलं आहे. आणि जर तुम्ही ही PDF ॲक्सेस नसेल केलं तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करून ही जी सिलेबसची PDF आहे ही सुद्धा ॲक्सेस करून घेऊ शकता. ठीक आहे. आता सोबतच टेक्निकलचे ॲस्पिरंट जे इलेक्ट्रिकल डोमेनला प्रिपेअर करतात आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी प्रिपेअर करतात आहे, त्यांच्यासाठी इलेक्ट्रिकलचा एक नवीन ऑफिशियल सिलेबस अपडेट झालेला आहे. याबाबतची संपूर्ण अपडेट मी आपल्या चॅनलला ऑलरेडी दिलेली आहे. जर ही सुद्धा तुम्ही अपडेट नसेल पाहिलं तर तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन हा सेशन पाहू शकता. आणि याची जर PDF हवी असेल तुम्हाला टेक्निकलच्या सिलेबसची तर ही सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन PYQs, मॉक टेस्ट, प्रॅक्टिस क्विझेस ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये ॲक्सेस करायला मिळेल. आणि PYQs सुद्धा तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनला फ्री ऑफ कॉस्ट हे तुम्हाला ॲक्सेस करायला मिळतील. ठीक आहे. प्रॅक्टिस क्विझेस आपल्या टेक्निकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि नॉन टेक्निकल कॅपिट्यूडच्या दोन्ही ॲप्लिकेशनला अवेलेबल आहेत. तर तुम्हाला त्यासाठी दोन्ही ॲप्लिकेशन हे डाउनलोड करून घ्यावे लागतील. ज्याही ॲस्पिरंट्सकडे iPhone आहेत किंवा iOS डिव्हाइसेस आहेत त्या ॲस्पिरंट्सनी या नंबरवरती व्हॉट्सॲप करून त्याची iOSची सुद्धा लिंक तुम्ही घेऊ शकता. ओके. आता बघा, MMRDAच्या एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये जो आपल्याकडे जो नॉन टेक्निकलचा सेक्शनचा जो वेटेज होता हा सगळ्यात जास्त वेटेज होता तुम्हाला सांगतोय. बघा, हे फक्त 13, 14 आणि 15 पोस्ट सोडले तर. ठीक आहे. 13, 14, 15 पोस्ट म्हणजे काय, याच्यामध्ये काय की 15, 15, 15 अशाच प्रकारचं जो विभाजन करण्यात आलं होतं. ठीक आहे. आणि टेक्निकल क्वेश्चन नव्हते, लघु टंकलेखकसाठी. ठीक आहे. 15मध्ये सुद्धा आपल्याकडे 15 क्वेश्चन जे आहेत त्या भूमापनसाठी आपल्याला विचारण्यात आले होते. फक्त याचं जे वेटेज आहे हे चेंज झालेलं आहे. बाकी हा जो 60 क्वेश्चन आणि 40 क्वेश्चनचा जो रेशिओ आहे हा मात्र सारखाच आहे. यामध्ये कुठलाही बदल नाही आहे. ज्यामध्ये मराठी क्वेश्चन आपल्याला 20 प्रश्न राहतील, इंग्लिश लँग्वेज आपल्याला 20 प्रश्नांसाठी राहतील, GK 10 क्वेश्चन आणि ॲप्टिट्यूड किंवा जनरल इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी ज्याला आपण म्हणतो हे 10 प्रश्न असे मिळून 60 प्रश्न आपल्याकडे नॉन टेक्निकलचे राहतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो टेक्निकलचा सिलेबस आहे ना हा अपडेट झालेला आहे. आणि यामध्ये तुम्हाला ऑलरेडी दिलं होतं की जो भाग राहतील ज्याचे डिफरन्सिएशन आहे हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि सोबतच आपल्याकडे टेक्निकलचं सेक्शन राहील. ठीक आहे. आता टेक्निकल व्हॅरी करतो, जसं की सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्यसाठी 40 प्रश्न त्यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे. सोबत आपण पाहतोय सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेलपथसाठी आपल्याकडे 40 प्रश्न दिलेले आहे. ऑलमोस्ट आपल्याकडे 40 क्वेश्चनचा नॉन टेक्निकलचा सेक्शन दिलेला आहे आणि तो व्हॅरी करतो ॲज पर द सिलेबस. ओके. आता नॉन टेक्निकलच्या सिलेबसची बाबत आपण बोलायचं झालं तर हा सगळा सिलेबस जो आहे ज्यामध्ये मराठीमध्ये कुठले कुठले टॉपिक तुम्हाला तयार करायचे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे जे मराठीचे फ्री बुक जे आहेत हे कशा प्रकारे ॲक्सेस करायची याची सुद्धा तुम्हाला मी माहिती दिली होती. हे सुद्धा कॅपिट्यूड्सला अवेलेबल आहे. स्टडी मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला मराठीच्या फोल्डरमध्ये तुम्हाला ई-बुक्स पाहावयास मिळेल. ठीक आहे. इंग्लिशचे कुठले टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत, सोबतच इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी आणि आपल्याकडे जो बेसिकली जनरल नॉलेज आहे याच्यासाठी सुद्धा कुठले टॉपिक्स तुम्हाला तयार करायचे याची सेशन मी तुम्हाला मागेच करून सांगितले आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही हे सेशन पाहिले असतील आणि जर नसेल पाहिलं तर ते सर्वात आधी जाऊन बघा. आज जो सिलेबसमध्ये बदल झालेला आहे तो सिलेबसमधला जो बदल आहे हा मी तुम्हाला इथे समजून सांगतो. बघा, ही सगळे PDF जे आहेत तुम्हाला इथे पाहावयास मिळेल. 16 टोटल पोस्ट आहेत आपल्याकडे. त्या 16 पोस्टसाठी पूर्णच्या पूर्ण आपल्याकडे नवीन नोटिफिकेशनमध्ये ऑफिशियल सिलेबस जो आहे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ठीक आहे. जर आता इथे आपण पाहतोय तर ही पहिली पोस्ट आहे असिस्टंट कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर. आता हा जो तुमचा सिलेबस आहे हा टेक्निकलचा सिलेबस आहे. टेक्निकल सेक्शनमध्ये तुम्हाला या टॉपिकमधनं प्रश्न विचारण्यात येईल. ओके. नंतर आपण नेक्स्ट सिलेबस बघतोय तो हा आहे असिस्टंट ग्रेड 1 सिव्हिलसाठी. हा सिलेबस तुम्हाला पाहावयास मिळतो MMRDAचा. ठीक आहे. नंतर येतो मुंबई मेट्रोपॉलिटन MMRDAचा बेसिकली असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1 सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशनसाठी. हा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला डिटेलमध्ये देण्यात आलेला आहे. ओके. क्लिअर आहे. नंतर आपल्याकडे नेक्स्ट
सिलेबस जो रिलीज करण्यात आलेला आहे टेक्निकलचा, तो असिस्टंट ग्रेड 1 ट्रॅकसाठी याच्यामध्ये जरी GK याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं तरी तुम्हाला सुद्धा टेक नॉन टेक दोन्ही प्रिपेअर करावं लागतील. ओके, हा सगळं सिलेबसचे की पॉईंट तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे. नंतर येतो आपल्याकडे असिस्टंट ग्रेड 2 ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी सगळे टॉपिक्स आहेत. ओके, नंतर आहेत आपल्याकडे असिस्टंट ग्रेड 2 ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलचा सिलेबस मी त्यामध्ये मेन्शन केलेला आहे आणि इलेक्ट्रिकलचा जो कोर्स आहे बेसिकली हा सुद्धा आपला अपडेट झालेला आहे आणि कालच आपण त्याच्यामध्ये जे रिसेंट आपण अपडेट झालेले जे टॉपिक्स आहेत HVAC पंप्स फॅन्स अँड ब्लोअर हे सगळे ॲड केलेले आहेत. हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. सोबतच आपला जो नॉन टेक्निकलचा जो कोर्स आहे हा सुद्धा आता अपडेट झालेला आहे. त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचे नवीन रिसेंटली कंडक्ट करण्यात आलेले 2025चे सुद्धा आपण फार ई-बुक्स आपण ॲड केलेले आहेत. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही ॲक्सेस करायचे. याबाबत सुद्धा मी तुम्हाला माहिती देईलच थोड्या वेळात. पण तुम्ही लक्षात घ्या, हा जो टेक्निकलचा सिलेबस आहे जसं की JEE सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशनसाठी आहे, हा पूर्ण सिलेबस तुम्हाला प्रिपेअर करावा लागेल टेक्निकल सेक्शनमध्ये. ठीक आहे, MMRDAचा JEE ट्रॅकसाठी सुद्धा सिलेबस दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे असिस्टंट लँड अँड इस्टेट मॅनेजरसाठी तुम्हाला सिलेबस मिळेल. ह्या सगळ्यांची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल की आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला हे PDF पाहावयास मिळेल. ऑफिशियली MMRDAच्या वेबसाईटवरती सुद्धा जाऊन तुम्ही ॲक्सेस करू शकता. ठीक आहे, सोबत आपल्याकडे असिस्टंट लीगल ऑफिसरचा सिलेबस याच्यामध्ये दिलेला आहे. ओके, नंतर आपल्याकडे कम्प्युटर टेक्निशियनचा सिलेबस दिलेला आहे. आता जे हे ॲस्पिरंट्स कम्प्युटर टेक्निशियनसाठी तयारी करत असेल ना, ठीक आहे, याच्याच ऑलमोस्ट आपल्याकडे काही 80 सिलेबस आपल्याकडे जसं की बेसिक्स ऑफ कम्प्युटर हार्डवेअर, इनपुट आउटपुट मेमरी स्टोरेज, ठीक आहे, इंटरनेट ब्राउझर, ईमेल, नेटवर्क टाईप, प्रोटोकॉल, डिव्हायसेस, ठीक आहे, इन्स्टॉलेशन कॉन्फिगरेशन ऑफ OS, ठीक आहे, रिमोट ॲक्सेस अँड मॉनिटरिंग, ठीक आहे, बॅकअप अँड रिकव्हरी अँड कंप्लायन्स विथ ITI. काही टॉपिक्स आपले हे जे ऑलमोस्ट टॉपिक आपल्याकडे अवेलेबल आहेत. जर जे ॲस्पिरंट्स कम्प्युटर टेक्निशियनसाठी प्रिपेअर करतील त्या ॲस्पिरंट्सने मला व्हॉट्सॲप करायचं, मी तुम्हाला याची तयारी करायची कुठून तयारी करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे, नंतर आपल्याकडे डेप्युटी अकाउंटंटसाठी आपल्याकडे कंप्लीट सिलेबस दिलेला आहे. हा सिलेबस तुम्हाला फॉलो करावा लागेल. नंतर आपल्याकडे आहे डेप्युटी प्लॅनरचा बघा, थेरीज ऑफ प्लॅनिंग, अर्बनायझेशन, ह्या सगळ्या पॉलिसीज तुम्हाला प्रिपेअर करावं लागतील. डिटेल सिलेबस आहे, जी पूर्ण PDFची कॉपी तुम्हाला वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तर तुम्ही जाऊन पाहू शकता. ठीक आहे, हॉर्टिकल्चर असिस्टंटसाठी सुद्धा आपल्याकडे हा कंप्लीट सिलेबस प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. अशा हा टोटल 16 पोस्ट मिळून जो आपल्याकडे जो नॉन टेक्निकलचा सेक्शन आहे जो आपल्यामध्ये मेन्शन करण्यात आला होता, त्या टेक्निकलच्या सेक्शनमध्ये जे आहे, ठीक आहे, या पेपर पॅटर्नमध्ये आपल्याला हे टॉपिक्स प्रिपेअर करावं लागेल अलॉंग विथ, ठीक आहे, सोबतच तुमचे हा नॉन टेक्निकलचा सेक्शनसुद्धा राहील. ठीक आहे, म्हणून तुम्हाला नॉन टेक्निकलचं वेटेज जास्त असल्या कारणामुळे आपण तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी कॅपिट्यूट्सला काही महिन्यांपूर्वीच सुद्धा काही दिवसांपूर्वीच आपण हा नॉन टेक्निकलचा जो 60 क्वेश्चनची पूर्ण तयारी करत हा कोर्स सुरू केला होता. कोर्स कम्प्लिटली रेकॉर्डेड मोडमध्ये असल्या कारणामुळे तुम्ही त्याला कधीही पाहू शकता. आता नवीन ई-बुकसुद्धा ॲड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिससाठी विथ सोल्युशन दिलेले आहेत. करंट अफेअर्सची कुठून तयारी करायची यासाठी मी तुम्हाला हे सगळे स्टॅटिक GK आणि करंट अफेअर्सचे टॉपिक समजावून सांगितले होते GKच्या सेशनमध्ये. तो सेशन पाहून घ्या, त्यानंतर तुम्हाला समजायला की कुठल्या प्रकारचे करंट अफेअर्स आपल्याला पाहायचे आहेत. खरं ते आपल्याला यूट्यूबला अवेलेबलच असतात. ठीक आहे, तर हे तुम्ही जाऊन नक्कीच बघून घ्या. ठीक आहे, जेही ॲस्पिरंट्स टेक्निकल इलेक्ट्रिकलसाठी तयारी करतात आहेत त्यांचा अपडेटेड सिलेबस जो आहे आता हा सुद्धा अपलोड झालेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त एकच ॲक्ट जो आहे तो तुम्हाला एक ॲडिशनली तुम्हाला लवकरात लवकर प्रोव्हाइड करण्यात येईल. बाकी सगळे ऑलमोस्ट आपण टॉपिक अपलोड करलेले, जसं की एनर्जी सिनॅरिओज झालं, या सगळ्या गोष्टींची आपण पूर्तता याच्यामध्ये केलेली आहे आणि कालच हा अपडेट झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आजच ॲक्सेस करून तुम्हाला सगळे सेशन पाहावयास मिळेल. ठीक आहे, आपल्या टेलिग्राम चॅनल नक्कीच फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला टाइमली अपडेट जे आहे हे पाहावयास मिळेल. ठीक आहे, याची जी डेली पोस्ट आहेत इंग्लिश आणि वोकॅबचे वगैरे हे सगळे आपल्याला कॅपिट्यूट्सला तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जर ही सिम्बॉलची PDF हवी असेल तुम्हाला. आणि बाकी सिलेबसची PDF टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकलची सिलेबसची PDF हवी असेल तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करू शकता. टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की फॉलो करा आणि आपलं चॅनल कॅपिट्यूट्सला इथे क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. इथे क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकता. रिसेंट सेशन GK सेशन पाहण्यासाठी, तयारी कशी करावी सेशन हे पाहण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करून डायरेक्टली ते पाहता येते. ठीक आहे, काही अडचण असल्यास या नंबरवरती व्हॉट्सॲप करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकता. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. हॅव अ नाईस डे. भेटून आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच.